हॅलो फ्रेंड्स, आज गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेलाच आषाढ पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात. आजच्या दिवशीच महर्षी व्यास ऋषींचा जन्म झाला होता आणि मग त्यांचा जन्मदिवस हा गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, गुरु या दोन अक्षरी शब्दामध्ये अतिशय महत्त्व सामावलेलं आहे किंवा गुरु हा दोन अक्षरी शब्द असामान्य आहे. गुरु कोणाला म्हणायचं बरं? गुरु जो हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो म्हणजे गुरु. जो हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो म्हणजे गुरु. जीवन जगण्याचा उत्तम मार्ग दाखवतो तो म्हणजे गुरु. जीवनातील अंधकाराला ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा तो म्हणजे गुरु. आयुष्यामध्ये किती जरी संकट आली तर त्या संकटाला आत्मविश्वासाने कसं सामोरं जावं हे सांगणारा व्यक्ती म्हणजे गुरु. जीवनामध्ये आनंद घेत कसं जगावं हे सांगणारं व्यक्तिमत्व म्हणजे गुरु. मित्रांनो, अशा पद्धतीने भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला ईश्वर मानलेला आहे. याबद्दल संत कबीर असं म्हणतात की जर माझ्यासमोर गुरुला आणि ईश्वराला दोघांना जर समोर उभं केलं असेल आणि मला जर दोघांपैकी एकाचं जर दर्शन घ्यायचं असेल तर मी कोणाला निवडावं? ज्या गुरुने मला ईश्वराची ओळख करून दिली त्या गुरुला मी आधी दर्शन करेल किंवा वंदन करेल. अशा पद्धतीने हे गुरु असतात. त्यांची जी काही वागणूक असते, आचार विचार, त्यांची शिस्त, या प्रत्येक गोष्टीचा आदर्श प्रत्येक विद्यार्थी घेत असतो. अशा पद्धतीने ह्या गुरूंना किंवा शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठीच ते झटत असतात आणि प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक शिष्याला कसं त्यांना परिपूर्ण बनवता येईल आणि त्याचा फायदा राष्ट्रनिर्मितीला होईल असे त्यांचे विचार असतात आणि त्यांच्या आचार विचारामधूनच मग प्रत्येक विद्यार्थी हा घडत असतो. म्हणूनच मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलेलं आहे, गुरुजींनी ऐसे द्यावेत धडे आपुला आदर्श ठेवूनी पुढे. गुरुजींनी ऐसे द्यावेत धडे आपुला आदर्श ठेवूनी पुढे. विद्यार्थी तयार होई चौकडे राष्ट्र तेजस्वी होय. आज गुरुपौर्णिमेनिमित्त माझ्या सर्व आदरणीय आणि वंदनीय गुरुजनांना अतिशय मनापासून हार्दिक शुभेच्छा. थँक यू.